हैदराबाद गॅझेट विरोधी याचिका फेटाळली, कोर्टाचा भुजबळांना दुसरा दणका। रीट याचिका दाखल करा, भुजबळांना डिवचलं, पवारांना घेराबंदी करायची तयारी। जरांगेंना इतकं वेटेज का? भुजबळ हाकेंना जरांगेंना मिळणारी स्पेशल ट्रीटमेंट सहन होईना। विखे पाटील मराठ्यांच्या बाजूने ठाम, मराठे स्वतःच्या लढ्यासाठी लढतात, कुणाच्या विरोधात नाही। नेमकं घडलंय का? छगन भुजबळ यांच्याकडून आता वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जातात। त्यामध्ये शरद पवार टार्गेटवर आहेत, मनोज जरांगे टार्गेटवर आहेत आणि कोर्ट सुद्धा टार्गेटवर आहे। अंतरवाली सराटीत झालेल्या आंदोलनाबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला। वर्षापूर्वी मराठा आरक्षणाच्या संदर्भात अंतरवाली सराटीत झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठी हल्ला केला होता। या बैठकीत पवार यांचा एक आमदार उपस्थित होता। बैठकीत दगडफेकीचा डाव होता असा आरोप भुजबळांनी केला। या आरोपावर छगन भुजबळांनी पुन्हा एकदा भाष्य केलंय। भुजबळ म्हणाले की मी असं म्हटलं की शरद पवार गटाचे आमदार असा शब्द मी वापरलेला आहे, तसेच आम्ही त्यांना घरी देखील बसवलेलं आहे असंही मी बोललो आहे। शरद पवारांना जर आधी सांगितलं असतं की 84 पोलीस जखमी झालेत तर ते कदाचित अंतरवाली सराटीत तेव्हा गेले नसते। मात्र एकतर्फी सांगण्यात आलं आणि त्यांनी त्या ठिकाणी भेट दिली। शरद पवार त्या ठिकाणी गेले म्हणून उद्धव ठाकरेही गेले। मला तेथील वाळेकर या व्यक्तीनं सांगितलं की रात्री 2 वाजता बैठक झाली आणि दगड जमवण्यात आले होते आणि पोलिसांवरती हल्ला झाला असा आरोप छगन भुजबळ यांनी अंतरवाली सराटीत हल्ला झाल्यानंतर 2 वर्षांनंतर केलेला आहे। दरम्यान हे घडत असतानाच आता छगन भुजबळ यांना आणखी एक कोर्टाचा दणका बसला। पहिला कोर्टाचा दणका बसला तो म्हणजे विशेष न्यायालयाने जे मॅटर हायकोर्टाने बंद केलं होतं ते मॅटर आता विशेष न्यायालयाने उघडले आणि पुन्हा एकदा बेनामी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळांची चौकशी होणार आहे। तर दुसरा दणका आता हायकोर्टातच पुन्हा भेटला। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे। या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं। दरम्यान मुंबईतील आंदोलनानंतर राज्य सरकारने त्यांची हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी मान्य केली। हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात GR देखील काढण्यात आला। दरम्यान त्यानंतर आता ओबीसी समाज आक्रमक झाला। ओबीसी समाजाकडून हैदराबाद गॅझेटच्या GRला विरोध होत आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको, त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं अशी ओबीसी समाजाची मागणी आहे। त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा असं चित्र निर्माण झाले। दरम्यान हैदराबाद गॅझेटचा GR काढल्यानंतर त्याविरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र ही जनहित याचिका कोर्टाने फेटाळून लावली। विनीत धोत्रे यांनी या GR विरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती। ओबीसी संदर्भातील शासन निर्णयाने याचिकाकर्ते बाधित कसे झाले असा सवाल यावेळी हायकोर्टाने उपस्थित केला। मात्र ही याचिका जरी फेटाळून लावली असली तरी देखील याचिकाकर्त्यांना रीट याचिका म्हणून सक्षम कोर्टासमोर दाद मागण्याची मुभा कोर्टाने दिली आहे। आता यावरती भुजबळ बोललेत, आम्ही आधीच सांगितलं होतं जनहित याचिका नको, रीट याचिका करा। आतापर्यंत आम्ही 4-5 रीट याचिका केल्या आहेत असं भुजबळांनी म्हटलंय। पुढे बोलताना ते म्हणाले की GR मागे घ्या किंवा सुधारणा करा अशी आमची मागणी आहे। आम्हाला यश मिळेल अशी खात्री आहे। आरक्षणाचा पाया आर्थिक विषयावर नाही, सामाजिक मागासलेपणावर आहे। आमची ही लेकरं बाळच आहेत, ओबीसी जात नाही, अनेक जातींचा समूह आहे असं यावेळी भुजबळांनी म्हटलंय। दरम्यान या सगळ्याच गोष्टींवरती स्पष्टीकरण देताना छगन भुजबळांनी म्हटलंय की यावेळी आधीही आंदोलनं झाली आहेत, आधीही उपोषणं झाली आहेत, मात्र त्यावेळी त्या आंदोलनांची किती दखल घेतली होती। आता मनोज जरांगेंनी आंदोलन उभं केलं, उपोषण केलं, मुंबईमध्ये आले, लाखो समाज एकत्र केला म्हणून हे सगळं बिनसलंय की काय असा प्रश्न त्यांना पडलेला दिसतोय। एकंदरीत मनोज जरांगेंना भेटायला अख्खं मंत्रिमंडळ जातं, मनोज जरांगेंना भेटायला माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातात, मनोज जरांगेंना भेटायला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जातात, मनोज जरांगेंना भेटायला शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे जातात। मनोज जरांगेंना मिळत असलेली स्पेशल ट्रीटमेंट मनोज जरांगेंपेक्षा सुद्धा सध्याच्या घडीला त्यांनी तयार केलेल्या वातावरणाची चर्चा जास्त होते आणि त्यामुळे छगन भुजबळ, लक्ष्मण हाके यांना मनोज जरांगेंना मिळणारी ही ट्रीटमेंट सहन होईना। दरम्यान यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा आता उडी घेतली आहे। राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की मराठा समाज हा स्वतःच्या आरक्षणाच्या मागणीसाठी लढतोय, तो त्यांच्या मागण्यांसाठी लढतोय, किमान तो कुणाला मिळालेले आरक्षण मिळू नये किंवा एखाद्या जातीला आरक्षण देऊ नये यासाठी लढत नाहीये असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी मराठा समाज आणि मनोज जरांगेंच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आहे। दरम्यान आता छगन भुजबळ विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील असा वॉर सुरू होईल असं दिसून येतंय। मात्र विखे सुद्धा
जागा त्यांना पुरून उरतील, कारण आता विखेंच्या मागे अख्ख्या मराठा समाजाची ताकद आहे आणि भविष्यात हीच ताकद एक वेगळं राजकीय वलय उभं करेल. तुम्हाला काय वाटतंय? या सगळ्या मुद्द्यांवरती व्यक्त व्हा. व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.